मग दुसऱ्या दिवशी अकोल्यावरून गुरुजी गावाकडे परतल्यानंतर त्यांना ही दुःखद बातमी समजली, संपत्तीचा पटकी या विकाराने मृत्यू झालेला होता. त्यानंतर त्यांना शोक अनावर झाला. ते म्हणाले, संपत्या, तुले मी दवा पाणी नाही देऊ शकलो रे. अरे, तू आजारी पडला, पण जो औषधोपचार आहे तो औषधोपचार मात्र मी तुला करू शकलो नाही. असं म्हणत एका बरोबर गुरुजी ढाय ढाय जळले होते. भावनांचा आवेग त्यांना सहन झाला नाही. त्यांच्या डोळ्यातून धड 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 अश्रू हे बाहेर पडले. त्या व्यक्तीचा त्यानं या गावात दवाखाना झालाच पाहिजे याची नगाठ बांधली होती. आणि त्या प्रसंगी त्यांनी मनाशी निश्चय केला की आता मात्र आपल्याला या गावात दवाखान्याची खरोखरच आवश्यकता आहे. गावातील लोक आजारी पडल्यानंतर औषधोपचार त्यांना मिळालाच पाहिजे असा प्रयत्न आपण करायचा आहे आणि गावामध्ये दवाखाना आणायचा आहे याची मनाची खुणगाठ गुरुजींनी बांधलेली आहे. आजही संपत्याच्या आठवणीनं त्याच्या मनात गलबलून आलं होतं. या संपत्तीची आठवण आजही मात्र काही त्यांच्या मनातून जात नव्हती. डोळ्याच्या कराळीवर पाण्याची जुवारी पसरली होती आणि त्या संपत्तीच्या आठवणीनेच त्यांचे डोळे आज देखील पाण्याने भरून आले होते. संपत्यानं पहिलम सुट्ट्या त्याने नाराज केलं होतं. हा पहिलाच प्रसंग आहे की ज्या प्रसंगामध्ये गुरुजींना संपत्तीनं नाराज केलं, पण तरीही ते हिम्मत बांधून उठले. याही प्रसंगातून फिनिक्स पक्षाप्रमाणे त्यांनी हिम्मत बांधली आणि ते उठले. त्यांनी निश्चय केला. वान नदीलाही पूर आलता. मग त्या वर्षी वान नदी जी आहे तिलाही तो पूर आला होता. पार गढी लोक तो टेकला होता. म्हणजे गावात सुद्धा त्या पुराचं पाणी शिरलं होतं. पण तरी गढी तग धरून होती आणि वान नदीचं मग माग फिरली होती. पण तरी गढी मात्र काही वाहून गेली नाही, ती तग धरून राहिली. तशाच प्रकारे गुरुजी सुद्धा आज तग धरून राहिलेले आहेत. त्यांनी हिम्मत बांधलेली आहे आणि मग वान नदी मग माग फिरली आणि नंतर मात्र मग तिचा जो पूर आहे त्या नदीचा तो पूर ओसरून गेला. इसला मुद्दा येता गुरुजींची गावात दवाखाना आणण्याची इच्छा. बापू गुरुजींची गावात दवाखाना आणण्याची इच्छा. या संपत्तीच्या मृत्यूचा जो प्रसंग आहे या प्रसंगाच्या निमित्ताने त्यांना असं वाटलं की आता मात्र आपल्या गावामध्ये दवाखाना हा यायलाच पाहिजे. गावात पोस्ट आणण्यासाठी त्यांनी कितीतरी कोशिश केली होती. कोशिश म्हणजे प्रयत्न. त्याच प्रकारे गावामध्ये आपलं पोस्ट म्हणजे डाकघर. पोस्ट म्हणजे डाकघर. या दवाखान्याबरोबरच गावामध्ये पोस्ट आणण्यासाठी सुद्धा त्यांनी कितीतरी कोशिश म्हणजे प्रयत्न केले होते. उन्हाळ्यातल्या तपेल फुफुटातून
तपेल म्हणजे तापलेल्या, तपेल म्हणजे तापलेल्या, तापलेल्या फुफ्फुटातून, फुफ्फुट म्हणजे माती, मातीतून, उन्हाळ्यातल्या या तापलेल्या मातीतून पायी कितीतरी वेळा त्यांनी तालुक्याला चक्रा मारल्या होत्या. कशा करता? गावामध्ये पोस्ट आणण्याकरता, गावामध्ये डाकघर आणण्याकरता. त्यांच्या इथे बैलजोडी नव्हती, बैलगाडी, त्यांच्याकडे बैलगाडी पण नव्हती. म्हणून मात्र मग ते पायी पायीच तालुक्याच्या गावी जात असत. आणि कोणाले मांगाची त्याची जाणतही नव्हती. आणि त्यांनी मात्र जी बैलगाडी आहे त्यांनी दुसऱ्याची कधीही मागितली नाही. त्यानं मग पायी जाणं भाग होतं. मग बैलगाडी नाहीये तर मग पायी पायी जा. पण तरीही मात्र या गावासाठी त्यांनी हाही त्रास त्यांनी सहन केलेला आहे. आणि कसा केला? अतिशय आनंदाने. नाही, मला गावाकरता काहीतरी करायचं आहे. आणि शाहीच्यानं उन्हाळ्या शिरीत रिकामपणे नव्हतं. आणि शाळा असल्यामुळे या इतर गोष्टींकरता जाण्यासाठी त्यांच्याकडे रिकामपण सुद्धा नव्हतं. पण त्याच्या चक्रा कारणी लागल्या होत्या. मग जेव्हा जेव्हा त्यांना वेळ मिळेल तेव्हा तेव्हा मात्र ते तालुक्याला जायचे. त्यांचा जो प्रयत्न आहे तो ते सुरू ठेवायचे. आणि शेवटी मात्र त्यांच्या प्रयत्नाला यश आलं आणि त्यांच्या गावाला पोस्ट मंजूर झालं आणि ते गावामध्ये पोस्ट देखील सुरू झालेलं आहे.